नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास किती आहे माहीत नाही. क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कितवा क्लास आहे मला एकदा कोणीतरी मोजून आठवण करून द्या. यूट्यूबवरती 3 क्लासची रेकॉर्डिंग टाकलं नाही आणि मला लोकांनी मेसेज पण केलेले नाही आहेत ह्यावेळेस. लगेच बोर झालेले आहेत लोक. आज काय सांगणार आहे? आज पण थोडे क्वेश्चन घेऊ आणि चार्टवरती थोडं अनालिसिस करू. सर बुक वाटप होणार आहे का सेमिनारमध्ये? मी जर बुक वाटप सांगितलं तर मला वाटतं एक 5,000 लोक तर आरामशीर येतील. आता समजणे मला को इशारा कापे एवढंच म्हणतो मी ह्यावेळेस. रेकॉर्डिंग यूट्यूबवरती अवेलेबल आहेत सगळ्या. 281 लोक आले. येऊ द्या अजून थोडी लोक. चालू करूया. चार्टवरती जातो. पुण्याला घ्या ना सर सेमिनार. काय नाही, पुण्याहून येऊ शकता तुम्ही. पुण्यावरून पंढरपूर किती डिस्टन्स आहे? 3 तास डिस्टन्स आहे. सकाळी सकाळी निघायचं सांगतो तुम्हाला 6:30ला आणि 9:30पर्यंत पंढरपुरात पोहोचायचं. पुण्यावरून काय प्रॉब्लेम नाही, येऊ शकताय. मी नाही येणार. पुणे काय सीन आहे आता सगळं मी ओपनली नाही बोलू शकत. काही ॲड नाही. गोल्डचं जे बुक आहे तेच बुक आहे. हाय सेम. सेमिनार डेट 21 तारीख. आजचं रेकॉर्डिंग भेटेल. येस. काय रोजच क्वेश्चन पण थोडं स्ट्रॅटेजीचे पण लेक्चर घ्या. हां येस, स्ट्रॅटेजी लेक्चर घेतोय. स्ट्रॅटेजी लेक्चर तर अरे तुम्ही सगळेजण ना ही आहे काय म्हणू मी तुम्हाला, काय नाव देऊ तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे असं अपडेट बघत नाही तुम्ही, अपडेट बघत नाही. आता जे यूट्यूबला मी लाईव्ह जातो ट्रेड झाल्यानंतर त्याला कोर तुम्ही स्ट्रॅटेजीचं लेक्चर म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की मी तिथे एकदम डीप एक्सप्लेन करतो ट्रेड का झाला, कसं काय झालं काय. भाऊ संडेला घ्या. मला वाटतं 21 तारीख जाऊन चेक करा. 21 जून मला वाटतं संडेला असेल 21 तारखेला. अरे संडे बघूनच घेतलाय भैया. जेवण आहे का? येस जेवण आहे. भांडी घासायला तुम्हाला तिथं परत कामाला लावतो जिब्बा एक्सपेरिमेंट सगळ्यांना. सर नागपूरला घ्या ना सेमिनार. बट सेमिनार एकच ठिकाणी होणार, पंढरपूर आणि पंढरपूर फक्त. ज्याला यायचं आहे त्यांनी या, ज्याला नाही यायचं. पंढरपूरमध्ये झिप बाय स्प्री. 21 जून संडे आहे. 21ला नीटचा पेपर आहे. ओ माय गॉड. मला वाटत नाही 12वीतले जण असतील, 10-5 जण असतील आपल्याकडं. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. किती तास असेल सेमिनार? सेमिनार 10 ते काय 3-4 वाजेपर्यंत चालेल. परत मला माहिती आहे फोटोशूट आणि ह्याच्यात 2-3 तास जातात आपलं. झालं का क्वेश्चन? येऊ दे कमेंट. हॅलो सर, मी इंडियन मार्केटमध्ये प्रॉफिटेबल आहे पण मला फॉरेक्समध्ये एंट्री करायची आहे. तर शॉर्टमध्ये रोडमॅप सांगा ना. सगळे लेक्चर केले नाहीत आणि मी कनेक्ट पण नव्हतो तुम्हाला. ओके, इन शॉर्ट आता काय करायचं, मला ट्रेडर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. US 100 कोर्स बघायचा, फ्री आहे. कंटेंटमध्ये जाऊन व्हिडिओ अनलॉक आहेत, बघून घ्यायचे. त्यानंतर यायचं यूट्यूबवरती फ्री लाईव्ह बॅचची. आता ही जी बॅच झालेली आपली फुल रेकॉर्डिंग मी यूट्यूबला दिलेलं आहे, सगळं सगळं अपलोड करून ओळीनं चेक करा. ओके डन. त्यानंतर मला पर्सनल मेसेज टाका. पर्सनल मेसेज टाकला की एक 10-12 तुम्हाला लिंक पाठवतो टेक्निकल विषयी की काय आहेत, कसं सुरुवात करायची. पहिला एक व्हिडिओ आहे कसं सुरुवात करायची, तो एक तुम्ही हे करायचा आहे, तो बघून घ्यायचा आणि त्या खालच्या 8-10 व्हिडिओ बघून घ्यायचा. मी 1 सेकंड मी टीमला मेसेज टाकतो की रोडमॅप म्हणून मेसेज कोणी केला तर काय द्यायचं आहे म्हणून. सर जर रोडमॅप म्हणून जर मेसेज येत असतील ना कोणाचे, तर त्यांना ती लिंक द्यायची. बघा आपला जो एक मोठा 16-17 लिंक आहेत बघा एका ह्याच्यामध्ये कॉपी केलेल्या, त्याच्या लिंक आहेत ना त्या कॉपी करायच्या आणि ते पाठवायच्या रोडमॅपवाल्यांना. कारण की त्याचा जो पहिला व्हिडिओ आहे तो काय आहे की फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण रोडमॅप वगैरे सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ पाठव, म्हणजे सगळे व्हिडिओ जे आहेत ना ते कॉपी करून ते पाठवून द्या एक सोबत. ओके, रोडमॅपवाल्यांनी मेसेज करा रोडमॅप पाहिजे म्हणून, होऊन जाईल काम तुमचं. हां आता रेकॉर्डिंग सगळं यूट्यूबला टाकलेलं आहे. आय एम फ्रॉम अकलूज, 1 तासावर आहे इथून पंढरपूर. हां तुम्ही अकलूजचं काय घेऊन बसला मला हे कळत नाही. लोक कर्नाटकात आले होते मागच्या वेळेस, कर्नाटकमधनं लोक आले होते. तुम्ही काय अकलूज पंढरपूर घेऊन बसताय मला तेच कळत नाही. एक मिनिट हा. एक सेकंद थांब. आता सगळेजण पंढरपूर बेळगावमधनं लोक आली होती पंढरपूरला मागच्या वेळेस. बेळगावमधनं. बेळगाव कर्नाटकात आहे. ठीक आहे. किती डिस्टन्स आहे? 253 किलोमीटर डिस्टन्स आहे.
5 तासाचा डिस्टन्स आहे. ठीक आहे, 5 तासाचा डिस्टन्स आहे बेळगाव पंढरपूर. चांगली 10-15 जण होती कर्नाटकमधून, आपल्यातली जा तिथे आहेत बऱ्यापैकी मराठी येणारे लोक. आणि परत कोल्हापूरमधून तेवढीच लोक आली होती, नाशिक साईडमधून लोक आले होते. रिझन कोणी देऊच नका की पुण्यात यान, आमच्या घरीच यान, शेजारीच यान, ह्यावंच करा त्यावंच करा. अजिबात नाही. फ्री आहे का सर? फ्री आहे, फ्री आहे. मी पैसे मागतच नाही कोणाला. पंढरपूरच्या रेकॉर्डिंग काय भेटणार नाही, स्वप्न पण बघू नका. पंढरपूरमध्ये लोकेशन टाकतो ना, एवढा काय लोड घेता तुम्ही. आधी डेटचं फिक्स करा. पंढरपूर काय एवढं मोठं नाही की तुम्हाला सापडणार नाही तिथं. सर चॅनल चालू केला, ग्रो कसं करायचं? अरे आधी शिका ट्रेडिंग, प्रॉफिट करा, ऑटोमॅटिक ग्रो होते. कॉम्पिटिशनच्या प्लॅटफॉर्मचं एक्सप्लेन करा. अरे हां, कॉम्पिटिशनच्या प्लॅटफॉर्मचं एक्सप्लेन करायचं राहिलं ना मी. एक सेकंद ना. FX थांबा मी लिंकच घेतो. एक सेकंद थांबा, लिंक घेऊ द्या मला. कॉम्पिटिशन प्लॅटफॉर्मचं पण तुम्हाला एक्सप्लेन करतो लगेच. लिंक भेटू द्या फक्त. लॉग इन करतो. अरे लाईव्ह स्ट्रीम करायला तिथं बसायला जागा पुरत नाही तुम्हाला. काय काय माहिती आहे तुम्हाला? लाईव्ह स्ट्रीम करा आणि ह्याव करा त्याव करा. तिकडे लोक कुठं कुठं कशा कोपऱ्यात बघते माझी मला माहिती आहे. तिथं मोबाईलचं स्टँड ठेवायला मुंगी चालायला जागा राहत नाही, मला एवढं माहिती आहे. तुम्ही काय सांगताय? लाईव्ह घ्या, ह्याव घ्या त्याव घ्या. जे आलते मागच्या सेमिनारला त्यांना विचारा काय किती सीन होता तिथं सेमिनारचा. लोक फक्त मला शिवाय देऊन जायची राहिली होती, कसं बसायला जागा नव्हती. जेवढं ते हॉल फुल होता, त्या बाहेरची लोक, कॉरिडॉर सगळं फुल झालं होतं. त्याच्यामुळं तुम्ही असं मला म्हणू नका प्लीज की लाईव्ह करा हे करा. जागा असेल तर बिंदास करू आपण, पण नाही राहत जागा. एक मी लिंक टाकेन, त्या लिंकवरती क्लिक करायचं. एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो. ट्रायल पण दाखवतो, स्क्रीन शेअर पण करतो. 1 मिनिट थांबा. दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गई है तुमसे. हा, आता स्क्रीन शेअर करतो. बघा, कॉम्पिटिशन प्लॅटफॉर्मचं सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना. ट्राय करायचं तर करा. नवीन आहे प्लॅटफॉर्म बरं का, एवढं आधी लक्षात ठेवा. ठीक आहे, स्क्रीन शेअर झाले. याच्यावरून मेसेज काय एवढं मेसेज केलं लोकांनी? मी पुण्यावरून येणार आहे बसने. फक्त एवढं लक्षात ठेवा, लवकर या. जे लांब येते ना त्यांनी लवकर या, कारण लांबून येणार आणि महागोबा राहणार मला पण वाईट वाटतंय, खरं सांगतो मी. माझी तर इच्छा आहे की बाबा 1000ची आपण कॅपॅसिटी ठेवले, 500 लोक यावे, माझी इच्छा आहे अशी. बट मी काय करू शकत नाही आणि पैसे मी घेऊ शकत नाही. तुम्ही बघत नाही प्रायव्हेट मेसेज केले का? होय सर, तुम्हाला मी एक ट्रायल दाखवतो. ते एकच मिनिट थांबा, तुम्हाला मी ट्रायल दाखवतो. मेसेज तो म्हणता मेसेज बघत नाही. ह्या 7-8 दिवसातला ही सगळा मॅटर झालेला आहे. कारण की गोल्डन ग्रुपमध्ये कंटिन्यू विनिंग आहे आणि एवढी लोक मेसेज करतायत, त्याला लिमिट नाही एवढी लोक मेसेज करतायत. तुम्हाला मी एक हे दाखवतो. ही टेलिग्राम ID चेक करा. हे बघा फक्त तुम्हाला मेसेज बघा तुम्ही. आता बघा, हे सगळं बघा, मेसेज दिसत आहे तुम्हाला. आता बघा ना, मी स्क्रोल करतो, दिसतंय का? थांबतंय का? 4 माणसं अजून मी वाढवायच्या नादावर आहे. हे बघा, इथं एवढं स्क्रोल केल्यानंतर थांबलेत मेसेज. अजून एक 4 माणसं वाढवाय नादावरती आहे, बट थोडंसं मला टाईम द्या. सो एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत, पण करूया आपण. हे बघा, नवीन जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याविषयी दाखवतो तुम्हाला. तो कशा रिलेटेड? कॉम्पिटिशनच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, काय करणार सिम्पली तुम्हाला लिंक देतो मी, लिंकवरती क्लिक करा. लिंकवरती क्लिक केलं की इथं बघा कंटिन्यू विथ गुगल आहे. ठीक आहे, इथं ईमेल पासवर्ड टाकाय काय करत नाही, कंटिन्यू विथ गुगल करा. एकदम इझी आहे. ठीक आहे, कंटिन्यू विथ गुगल केलं की डायरेक्ट लॉग इन होऊन जात आहे. एकदम इझिएस्ट आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय विषय माहिती आहे का? आता इथं असं कॉम्पिटिशन आहे. आता ही सुरुवात झालेली आहे, ह्यांची प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली आहे. मला वाटतं काय 17 तारखेला
सॉरी 18 जूनला कॉम्पिटिशन आहे बघा, 17:30ला, म्हणजे इथल्या टायमिंगनुसार, तिथलं टायमिंग तुम्ही चेक करा. एंट्री फी किती आहे? $10 आहे, बरोबर. तर ह्या $10 एंट्रीवर प्राईज पूल किती असणार आहे? $150. म्हणजे तुम्ही $10 एंट्रीवरती जर तुम्ही टॉप केलं तर तुम्ही किती जिंकू शकताय? $150 पर्यंत जिंकू शकताय. ओके. आता ह्याच्यातलं ना टुर्नामेंटमध्ये जातो, अपकमिंगमध्ये जातो, ठीक आहे. आता हे रिझर्व युअर स्पॉट तर ऑलरेडीच केलेलं आहे आपण, हे बघा. आता ही सुरुवात आहे बरं काय, त्याच्यामुळं काय होतं की इथं एवढं काय अपडेट नाही. आता किती विनरला प्राइस पूल भेटणार आहे कुठं लिहिलंय बरं ह्यांनी, इसके ओनर को पोचना पडेगा क्या? एक मिनिट, आम्ही एक मेसेज टाकतो तुमच्या पुढं. त्यांच्या मॅनेजरला विचारतो मी की नेमकं प्राइस पूल किती आहे ते कुठं कळणार आहे. सर आपल्याला ते प्राइस पूल कुठं समजणार आहे बाबा, की म्हणजे किती लोकांना प्राइस भेटणार आहे, पहिल्या 3ला 5ला 10ला किती लोकांना प्राइस भेटणार आहे, ते तर काय कुठं दिसत नाही आहे ना कॉम्पिटिशनमध्ये. मग त्यामुळे ते समजतच नाही आहे की $10 लोक जॉईन करणार आहेत. बट त्यांना कसं सांगू की पहिल्या 10 लोकांना प्राइस भेटणार आहे, 5 लोकांना प्राइस भेटणार आहे, हे कसं समजेल आपल्याला? ओके, माझ्या नाही लक्षात राहत, तुम्हाला सांगतो म्हणून मी तुमच्या पुढं लाईव्ह खेळ करतो सगळा. ओके, तर काय, तर पहिलं एक मला वाटतं की 10 लोकांचं काहीतरी प्राईस आहे, किंवा पहिल्या 3 लोकांचं प्राईस आहे, ते येईल अपडेट. फर्स्ट टाईम आहे त्यामुळे आपण पण समजून घेणं आपलं काम आहे. पण महेश्वर तर बेटर गोष्ट आहे, 10 एंट्री फीवरती तुम्ही चांगलं जिंकू शकता. इथं ह्यात काय होणार, तुम्हाला $10,000 एक अकाउंट भेटेल, ठीक आहे. MT5 अकाउंट नाही, हिथंच येणार आहे. सेम एक्सएनएस सारखं एक टर्मिनल आहे, सेम एक्सएनएस सारखं एक टर्मिनल आहे. त्या टर्मिनलचं तुम्हाला अकाउंट भेटेल आणि त्याच्यावर लॉग इन करून तुम्ही ते ट्रेड करू शकताय आणि त्याच्यावर प्रॉफिट करायचं आहे बस. ओके, एकदम सिंपल आहे. ह्याचं डिपॉझिट मिनिमम $10 आहे. UPN डिपॉझिट होतं, आरामशीर फास्ट होतं, नीट करा फक्त. $10 डिपॉझिट आहे. रिझर्व युअर स्पॉटवरती जायचं मस्तपैकी, पार्टिसिपेटवरती क्लिक करायचं, पैसे असतील इथं पार्टिसिपेशन तुमचं होऊन जाईल. बाबा बॅलन्स ॲड करण्यासाठी वॉलेट आणि हे दाखवतं. सिलेक्ट पेमेंट ऑप्शनमध्ये UPIचं ऑप्शन कुठे गेला? आय थिंक मोबाईलवरती आहे बा, मोबाईलवरती चेक केलं ना, इथं UPIचं ऑप्शन दाखवलं तुम्हाला. ओके, एक सेकंड ना, रिप्लाय आला बघूया. हां, हे बघा, सिम्पल काय आहे, प्राईस पूल किती लोकांना, आता इथं पार्टिसिपंट किती आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. समजा आता सध्याला ह्यांचं पार्टिसिपंट किती झालं ते दाखवतं आहे कुठं, पार्टिसिपंट किती आहेत? हां, पार्टिसिपंट दाखवत नाही इथं, ठीक आहे. सिम्पल सांगतो, $10 फी आहे आणि $150 इथं फी जमा झाली, म्हणजे पार्टिसिपंट किती आहेत? 15 आहेत. तर 15च्या 10% पार्टिसिपंटला हे होणार आहे, डिस्ट्रीब्युशन होणार आहे. म्हणजे 1000 लोक जर झाली, ऐका, 1000 लोक जर झाली तर जॉईन, तर त्यातल्या 100 लोकांना प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे, ठीक आहे. 100 लोकांना प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. समजलं? एकदम इझी सांगितलं बघा. समजा 1000 लोक झाले तर 100 लोकांना, 500 झाले तर 50 लोकांना, आणि होतील ह्यांचं हाय जेवढं तर बघूया. आणि मी म्हणतो नाही झाले तर काय ठीकच आहे ना, 10च्या ह्याच्यानुसार $150 पण प्रॉफिट व्हायला चान्स आहे. आता बघा 15 लोक जॉईन आहेत बरोबर, 15 लोकात फक्त एक नंबर काढायचा, आपला पहिला नंबर आणायचा आहे, पहिला किंवा दुसरा, दोन मध्ये होतील. 10% म्हणजे आता दीड होत आहे ना, म्हणजे मी अर्ध तर होणार नाही. मग कसं होणार, तुम्ही $10 फीवर तुम्ही 70 जिंकू शकता. 15 लोकांमध्ये ट्रेडिंग करायला मला वाटत नाही की काय लय अवघड गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर एकदम ही चांगली गोष्ट आहे. इथं पॉईंट जे आहेत ना, हे पॉईंट 10,000 झाले तर तुम्ही फ्रीमध्ये पार्टिसिपेशन करू शकताय. इथं जर बघायला गेलं ना तुम्हाला वाटायची जाहिरात करतोय, पण ही चांगली गोष्ट आहे काहीतरी, मला पटलेली गोष्ट होती म्हणून तुम्हाला मी सांगतोय. हां, इथं काहीतरी 10,000 पॉईंट झाले ना, हां हे बघा 10,000 एपेक्स पॉईंट झाले ना, तर तुम्ही काय करू शकताय, फ्रीमध्ये जॉईन करू शकताय, फ्रीमध्ये. आता 10,000 पॉईंट होण्यासाठी काय ह्यांचं म्हणणं आहे, तर तुम्ही रेफर करा. तुम्ही काय करा, लोकांना रेफर करा, सिम्पल. हे बघा इथं रेफर आहे, तर ह्या रेफरमधून तुम्ही लोकांना रेफर करा. काहीतरी प्रत्येक रेफर मागं तुम्हाला किती पॉईंट, 200 पॉईंट काय मिळतात. मग $10, मी म्हणतो कशाला एवढा अपडेट आहे, त्यापेक्षा तुम्ही मस्तपैकी $10 पे करू शकता. ज्याजवळ फंड नाही आहे त्यांनी छोट्या अमाऊंटवरती ट्राय करायला माझ्याशिवाय तरी बेस्ट आहे. स्पिन अँड व्हील आहे बघा, इथं स्पिन केलं की इथं पण पॉईंट मिळतात काहीतरी, घुमवून बघतो मी पण. ओके, फ्री पॉईंट्स आलेले आहेत असं. तर ही असं काहीतरी ह्यांचा कॉन्सेप्ट आहे चांगला. वॉलेट, कम्युनिटी, टेस्ट ब्रोकर ह्याचा काय संबंध नाही. दुसरीकडे कुठे जाऊ नका. टॉप अर्नरमध्ये गेला तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला, अजून चालू आहे ह्यांचं. प्रोफाईलमध्ये गेला काय प्रॉब्लेम नाही, रेफरलमध्ये गेला प्रॉब्लेम नाही, लीडर बोर्ड, ब्रोकरमध्ये जायची गरज नाही. कम्युनिटीत मला वाटतं अजून, हां हे ह्यांना फॉलो करा, काय गरज आहे का, तुमची इच्छा आहे करायचं करा, नसत नका. मी तुमचं काय गरज नाही एवढं.
पण करायचं करू शकताय. वॉलेटमध्ये जाऊ शकताय तुम्ही. इथं दाखवतोय तुमचा बॅलन्स किती आहे, काय किती आहे, अर्निंग किती आहे, रेफरल हुपरल काय 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 दाखवतोय. 1 to 1 मध्ये एक पण कॉम्पिटिशन येणार आहेत बघा. 1 to 1 चालू झालं काय? थांबा चेक करूया. 1 to 1 पण चालू झाले का? $10 पे विनिंग 18. मस्त आहे. अरे वा, मी एकदा विचारतो 1 to 1 चालू झालं का म्हणून. 1 to 1 भारी गोष्ट आहे बा. म्हणजे 1 to 1 म्हणजे काय होणार तुम्हाला सांगतो एक सेकंद. 1 to 1 वालं पण चालू झालं काय? तिथं दाखवतोय जॉईनिंगचं. 1 to 1 मध्ये काय होणार? 2 लोकांमध्ये ट्रेडिंग होणार. इथं फी किती आहे? $10 बरोबर. विनिंग 18 म्हणजे सरळ जिंकला की तुम्हाला 18 भेटणार आणि हारला की तुमचं 10 जाणार. ठीक आहे. तर 1 to 1 करायचं असेल तर 1 to 1 पण तुम्ही करू शकताय. मग ह्याच्यामध्ये दोनच पार्टिसिपंट असणार. इथं 25 फी वाला आहे बघा, 100 फी वाला आहे, 50 फी वाला आहे. आता इथं 50 मध्ये जावा. 50 फी असेल 90 विनिंग असणार आहे. ठीक आहे. मी म्हणतो ह्याच्यापेक्षा ती पब्लिक वालच चांगलं आहे. कारण की एवढं काय 50ला 90 म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही. बट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे पण ट्राय करू शकताय. 1 मिनिट मी काय रिप्लायला बघतो. डन. ओके म्हणजे चालू झालं प्लॅटफॉर्म टोटली. म्हणजे इथलं तर चालू झालेलं आहे. अजून इथं भरपूर अशा कॉम्पिटिशन टुर्नामेंट येतील माझ्या हिशोबानं थोड्या दिवसानंतर. ओके. इथं भरपूर टुर्नामेंट येतील. चला ह्याची लिंक मी टाकतो तुम्हाला सगळ्यांना. हे बघा लिंकवरून जा आणि एकच अकाउंट ओपन करा, नाहीतर काय होईल. अरे बापरे, कशी लिंक दिली मी. हे बघा हे बघा लिंक टाकलेले मी. मेसेजमध्ये चेक करा सगळेजण. आपल्या लाईव्ह बॅचच्या ह्याला पण टाकतो. ट्राय करायला काय गेलं तुमच्या सगळ्यांचं. मी म्हणतो एकदा एकदा ट्राय मारू शकता तुम्ही. नुसतं जीमेलला साइन अप करा, बाकी काय करू नका. लव्ह बॅचच्या ग्रुपमध्ये पण टाकतो लिंक मी. ग्रुपला टाकली बघा लिंक, चेक करून घ्या. भारी सिस्टम आहे. ट्राय मारा असेल मारू शकताय तुम्ही बिंदास. तुमची इच्छा आहे, आपल्याला घेणं देणं नाही. ओके. साइन अप करायचं काय नाही, लिंकवरती क्लिक करायचं, कंटिन्यू विथ गुगल करायचं बस. डन. आता मी काय करतो, सगळ्यात खाली येतो. भावानो तुम्हाला सांगतो लय मेसेज पडतं. थोडे 2-4 दिवस पेशंट ठेवा. मी जर माणसं हायर करणं मी सोपं नाही तुम्हाला सांगतो. लय त्यांना ट्रेनिंग द्या, ही द्या, लय काय काय असतं. पिप्स कॅल्क्युलेशन सांगा. येस 2च मिनटं पिप कॅल्क्युलेशन पण सांगतो मी तुम्हाला. एक मिनिट यांचं काय म्हणणं आहे ऐकू द्या. तुम्ही म्हणलं होतं की एपेक्स पॉईंट जे आहेत ते तुमच्या कम्युनिटीतल्या लोकांना टाक थोडेसे जास्त. तर त्याचं कधी करतात ते वाला सिस्टम आणि किती करतात ते पण सांगा. दादा काल ग्रुपिंग होणार होती. अरे ग्रुपिंग होणार आहे तेच मेसेज तुम्हाला दाखवतो. तुम्ही किती मेसेज पडलेत ग्रुपिंगचे. ग्रुपिंग होणार आहे, रिप्लायची वाढवा. आणि काल मी नुसतं हे पण सांगितलं तुम्हाला की ग्रुपिंग होणार आहे, पण बाबांनो धीर धरा, रिप्लाय येईल 2-4 दिवसात, वाट बघा. ग्रुपिंग झालेलं आहे, ग्रुप रेड आहेत सगळे. आता इथं तुम्ही ग्रुप बघितलं नाही का? इथं दिसत नाही का तुम्हाला ग्रुप? ग्रुप रेड येतं. ह्यात कोण दिसतंय का? एक प्राणी नाही कुठं. कोणाला शेअरच केलं नाही लिंक अजून. आहे मी दुबईमध्येच आहे. लाईव्ह क्लासमध्ये ते प्लॅटफॉर्म एक्सप्लेन करत होतो. लाईव्ह क्लासच चालू आहे, त्यातच तुम्हाला विचारून घेतलं फक्त. कारण की लोक पण त्याचे मेसेज करतायत ना, कुठं काय दिसत नाही म्हणून. मॅडम सिम्पल आहे ना. बिलो 100 म्हणजे 100च्या खालची जी लोक आहेत ना त्यांना ते लिंक द्यायचे आहेत. 50-100 वालं करा ना, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे शून्यपासून म्हणजे $1 म्हणजे $10 पासून म्हणा 100 पर्यंत त्यांचा ग्रुप आहे ना तो.
हां, ओके. चला, ज्यांनी ज्यांनी जनरेटर केलं आहे ना, त्यांना 4000 एपेक्स पॉईंट होऊन जातील तिथं. आता 2500 आहेत आय थिंक. आता ते 4000 होऊन जातील. ओके, डन, सिम्पल. चांगला आहे बरं का माझ्या हिशोबाने तरी प्लॅटफॉर्म. तर तुम्ही ट्राय मारा असेल तर मारू शकता. आता मी वाचतो मेसेज. सर टेलिग्राम आय डी पाठवा. टेलिग्राम आय डी मराठी ट्रेडर अभि 143. ठीक आहे, हा सपोर्टचा आयडिया आहे. इथं तुम्ही सगळेजण तुमचे काय क्वेरी असेल, डिपॉझिट विड्रॉल कुठं काय झालं असेल, काय टेक्निकल इश्यू असेल तिथं मेसेज करू शकताय. त्यानंतर नुसता मराठी ट्रेडर आयडिया आहे, तिथं तुमचा एक्सएमचा आय डी आणि फंड किती आहे ते टाका. तिथं तुम्हाला लिंक येऊन जाईल आणि तुम्हाला तुम्ही चेक कर जा ना यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन, तिथं सगळीकडे आय डी बिडी दिलेला आहे. चला, एका माणसाला माझी अशी इच्छा होती की ह्याच्यातून हकलून द्यावं लागेल क्लासमधून. आता गप बसायचं आहे. हां, पिप्स कॅल्क्युलेशन आहे का? चार्टवरती जाऊया. आलो चार्टवरती, मी बघा. एक सेकंद. हां, बघा चार्टवरती आलेला आहे. किती लोक आहेत लाईव्हला आज? 400 आहेत का? 366 कंजूस मारवाड का? वाव, दिस इज गोल्ड. आता पिप्स कॅल्क्युलेशन काय आहे? काय एवढी किरकोळ गोष्ट आहे बघा. समजा 4000वरती आहे मार्केट. किती? 4000. प्राईस काय चालू आहे? 4000. 4000पासून 4001ला गेलं. ऐका, 4000पासून 4001ला गेलं तर त्याला म्हणायचं 10 पिप. काय म्हणायचं? 10 पिप. म्हणजे $1 इज इक्वल टू 10 पिप. ही जी आहे ती डॉलरमध्ये प्राईस आहे. 4000, 4100, 200, 300 ही डॉलरमधली प्राईस आहे. $1 इज इक्वल टू 10 पिप. सिम्पल. 4100 पासून 4101 वर गेलं की 10 पिप झालं. सिम्पल आहे. 0.01चा लॉट असेल. टेक्स्ट मेसेज घेतो, हे घ्या. 4000 टू 4001 means $1 is equal to 10 pips. Is equal to 10 pips. If we trade from the 0.01 lot, then our profit will be $1. Okay, this is a pips calculation. आता इथनं पुढचं तुम्ही करा. ही जर 0.1चा लॉट असेल तर $10. ही जर 1 लॉट असेल तर किती डॉलर? किती डॉलर? $100. बरोबर ना? हां, ठीक आहे. सिम्पल हे पिप्स कॅल्क्युलेशन आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या, काय मारायचं मारून घ्या. ओके, अभी न्यू क्वेश्चन लेते हैं. चल, पिप्स कॅल्क्युलेशन सांगितलं. दादा तुम्ही ग्रेट आहात, थँक्यू. काल ग्रुपिंग होणार होती. हां सर, मी न्यू आहे. जुने एपिसोड कुठे भेटतील? यूट्यूबवरती. सर मला तुमच्याकडे काम करायला आवडेल. कामं भरपूर आहेत इथे मला, पण हाऊ वी कॅन, माणसं बघणं लय अवघड गोष्ट आहे. चेक करणं, इंटरव्ह्यू घेणं आणि हायर करणं आणि त्याने काम करणं खूप अवघड आहे. सर मला घ्या टीममध्ये. ओके, सगळ्यांना घेतो तुम्हाला. तुम्ही सगळे टीममध्ये जा आपल्या. रोज प्रॉफिट करताय निवांत बसून. ऐकता सेमिनारमध्ये काय काय असणार? सेमिनारमध्ये जाळंधूर असणार आहे बास. रोडमॅपसाठी मेसेज करा मराठी टर्बी 143. रोडमॅपसाठी मेसेज करा मराठी टर्बी 143. मराठी टर्बी स्पेलिंग घ्या. TRADERABHI 143. ओके, यूट्यूबचं डिस्क्रिप्शन चेक केलं असतं तरी सापडलं असतं मला. कुठे गेलं मेसेज? इथं माझ्याच कमेंट दिसत आहेत. सर विड्रॉल कसं भेटणार? त्याचं विड्रॉल जर विचारत असेल तर क्रिप्टोन भेटतंय बघा. ह्या प्लॅटफॉर्मचा, एपेक्स ट्रेड हंटचा, ह्याचं विड्रॉल जे आहेत ते क्रिप्टोने भेटतंय.
ॲप स्टोरला ॲप आहे का मराठी ट्रेडर? नाही नाही नाही, ॲप स्टोरवाल्याने नाही का काय करायचं आहे, ॲप स्टोरवाल्यांनी क्लास प्लस घ्या आणि क्लास प्लस घेतल्यावरती त्यात ऑर्गनायझेशन कोड टाका OSJOKP. काय टाकणार? OSJOKP. ओके डन. हां पिप्स कॅल्क्युलेशन सांगितलं तर डायरेक्ट खाली जातो. फेमा व्हायोलेशन कधी होते? फेमा व्हायोलेशन डायरेक्टली तुम्ही जर डॉलरमध्ये पेमेंट केलं तर फेमा व्हायोलेशन होतं. आपण डायरेक्ट डॉलरमध्ये पेमेंट करत नाही. लेवरेज काय विषय किती यूज करायचा? हे बा लेवरेजचा फंडा सांगतो. चला तुम्ही ना खरंच सगळी लोक लय म्हणजे आता पर्सनली घेऊ नका, तुम्ही सगळी लोक लय आळशी आहे नसेल तर तुम्हाला सगळं आहे म्हणजे आळशीच आहे म्हणू शकतो, दुसरा काय वर्ड नाही तुमच्यासाठी. हातात आणून तुम्हाला सवय पाहिजे, असं हातात हिथं आणून सांगितलं पाहिजे. अरे लेवरेजचं एक एवढी मोठी लांबडी लिंक टाकतो मी ग्रुपला, चला हे घ्या लगेच टाकतो. माया पण लक्षात राहत नाही म्हणून मी आपलं कुठे गेला प्री लाईव्ह बॅचचा ग्रुप. आता मग ग्रुपची लिंक नाही आमच्याकडे. हे बघा रोड मॅपचा व्हिडिओ ह्यातच आहे. ठीक आहे, अकाउंट ओपनिंग येत आहे, डिपॉझिट येत आहे, विड्रॉल येत आहे, MT5 डाउनलोड कुठनं करायचं, PCला कसं करायचं, ट्रेड कसं मारायचं, स्प्रेड काय असतं, लेवरेज काय असतं, ट्रेडिंग व्यू कसं वापरायचं, मार्जिन लेवरेज ऑपरेटर कॉन्सेप्ट, रिस्क मॅनेजमेंट, मार्जिन लेवरेज रिस्क मॅनेजमेंट, हायच व्हिडिओ सगळे. तर सगळ्या गोष्टी आयत्या भेटाव्या असं समजू नका. आता चला लगे आत लाईव्ह क्लास तर सांगून देतो लेवरेज काय. हे कन्फ्यूज करत नाही, एकदम सांगतो. लेवरेज कितीही ठेवा, 1:1000 ठेवा, 500 ठेवा, काही ठेवा. ओके नो मॅटर्स. मॅटर हे करतं की तुम्ही लॉट साईज किती मारता. तुमचं हे जे प्रॉफिट लॉस आहे हे लॉट साईजवर डिपेंड असतं. हे डिपेंड लॉट साईज असतं, लॉट साईजवर डिपेंड असतं, नॉट ऑन लेवरेज. लेवरेजवर डिपेंड नसतं. ओके आता म्हणताल मग लेवरेज कशासाठी, तर ऐका. तर एखाद्याच्या अकाउंटला $100 आहेत, एखाद्या अकाउंटला $100 आहेत. ओके तर $100वरती बाबा तुम्ही 0.01 2 3 अकॉर्डिंग टू मार्जिन किती लागतंय त्याच्यानुसार तुम्ही लॉट साईज मारू शकता. पण 100चं अकाउंट आणि घे म्हणून 2 लॉट मारायचे तुम्हाला नाही मारू शकत तुम्ही. ह्यासाठी मॅटर करतं लेवरेज. जर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कॅपिटलची रिस्क घ्यायची असेल तर त्यासाठी लेवरेज मॅटर करतं. जर नॉनसेन्स पण आपण कधीच करत नाही. तुम्ही तुमचं लेवरेज 1:2 समजा किती ठेवलं, 1:20 ठेवलं, लेवरेज 1:20 ठेवलं तर तुम्ही ह्या $100च्या कॅपिटलवरती मोठी लॉट साईज मारू शकत नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा जो लॉस आहे तो कंट्रोलमध्ये येईल. जसं की 0.0 तुम्ही 2ची लॉट साईज मारू शकणार फक्त, किंवा 0.03ची लॉट साईज मारू शकणार अकॉर्डिंग टू मार्जिन. मार्जिन किती लागतं त्यानुसार तुम्ही तेवढी लॉट साईज मारू शकणार फक्त. मोठी लॉट साईज अजिबात नाही मारू शकणार, मग लॉस लिमिटमध्ये होणार. पण मला सांगा ज्या माणसाला हे लेवरेज चेंज करता येत आहे, ज्या माणसाला लेवरेज चेंज करता येते तो काय गबसणार आहे का? तो लॉट प्लेस होईना म्हणून काय करणार आहे, लेवरेज वाढवणार आहे. बरोबर, तो माणूस काय करणार, लेवरेज वाढवणार. सिम्पल आहे. तर असा फंडा आहे लेवरेजचा. तुमची लॉट साईज मॅटर करते, लॉट साईज कमी ठेवायची, लेवरेज मॅटर नाही करणार मग तुम्हाला. चलो नेक्स्ट कमेंट प्लीज. हां आता फंडेड अकाउंट सांगा म्हणून इवळता 5-6 दिवस झाले सगळेजण. तुम्ही फंडेड अकाउंटवरती मी रिसर्च चालू केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक 5-6 दिवसामध्ये मी फंडेड देतो. 5-7 थोडा लेट झाला तरी समजून घ्या, पण देतो मी चांगलं एक फंडेड अकाउंट तुम्हाला सगळ्यांना. मी सगळ्यांनी जायची गरज नाही, ज्यांनी रिअलला करता त्यांनी रिअलला थांबा. सर प्लीज रोड मॅप. ओके बॉस. लॉट साईज कशी सिलेक्ट करा, तुम्ही काय करा स्वाती मॅडम, ते चेक करा. मी व्हिडिओची लिंक टाकलेली आहे ना सगळ्यात, ते सगळे व्हिडिओ चेक करा. मी लॉट साईज कशी प्ले काय करायचं काय करायचं सगळं समजून जाईल तुम्हाला. कारण की सिलेक्ट करायला तर तिथं वर ऑप्शन असतो ना ट्रेड मारताना. मराठी ट्रेडरबीमध्ये मेसेज जात नाही, तो चॅनल आहे चॅनल. मराठी ट्रेडरबी ID सर्च करा, @ समोर टाका, त्याच्या @ मराठी ट्रेडरबी टाका असतं. तुम्हाला दुसरं सुचत नाही काय की फंडेड अकाउंट द्यान, मला टीममध्ये घ्यान, अजून कायच करा, ह्याशिवाय दुसरं काय सुचत नाही का? टाइम सांगा सेमिनार. येस 10 वाजता होणार आहे, 10 वाजता. मी टाकतो अपडेट अजून एकदा उद्या ग्रुपला. परफेक्ट. तुमच्या नावाने फेक ग्रुप चालू आहेत. येस बॉस, रिपोर्ट करा. लाट सेमिनार लय भारी झाला, धन्यवाद. सर स्ट्रॅटेजी कधी येणार आहेत? मी देतो ना, पण म्हणजे आलो ना इंडियामध्ये आलो की तुमच्या घरी येतो सगळ्यांची स्ट्रॅटेजी द्यायला आणि देतो स्ट्रॅटेजी. अरे झाली बॅच संपली, स्ट्रॅटेजीची सगळं संपलं.
तुम्ही लगा स्ट्रॅटेजी मागताय, कसं व्हायचं रे? सेमिनारची डेट किती आहे? 21 तारीख. चला चार्टवरती जाऊया का? दादा 4 वर्ष झाले ट्रेड करत आहे. मी ॲनालिसिस जमते, ट्रेड पण चांगलेच घेतो, TP आणि SL लावून असतात सगळे सगळे ट्रेड. पण फक्त एक प्रॉब्लेम आहे, प्रॉफिटमध्ये होल्ड नाही. त्यासाठी काय करू? तुम्ही हे बघू नका ना, PNL बघू नका. लखन सर, PNL बघू नका. तुम्ही ट्रेड मारायचं, सिस्टममध्ये SL टार्गेट लावायचं, चार्ट बघा, नसेल तर ते पण बघू नका. संपवा तिथंच खेळ. कुणाला जर वाईट वाटलं तर माझे शब्द लागून घेऊ नका प्लीज. दादा वेबिनार कोणत्या महिन्यामध्ये घेणार आहे? 21 जून. दादा मार्केट मिस झालाय, XMAP सुरू व्हायला टाइम लागला, मार्केट 20 खाली गेलं. अरे MT5 सोबत ठेवा असतं, ह्यासाठी MT5 पण सोबत ठेवा. फॉरेक्स करताना कशात अडकू शकतो? फेमा, मंडे, काय मनी लॉन्ड्रिंग आणि काय काय अजून अजून कोण कोण अडकले चेक करा, युट्यूबवरती एकदा सर्च करा काय झालेलं आहे का. अजून तर काय केस नाही, त्यामुळे त्याचा काही एक्सपिरियन्स नाही आपल्याला. छोट्या अमाऊंटवाल्यांना एवढी जागा नाही इंडियामध्ये माझ्या हिशोबाने जेलमध्ये कुठं. ठीक आहे, त्यामुळे मयूर कांबळे काय करतो? प्रॉफिट करून तू लिहून बस. कमेंट वाचून वाचून बोर झालो मी, वरनं तुझी सारखं 30 30 30 30. दादा ब्रोकर आणि MT5 आयडी एक्सप्लेन करा, सांगा ना प्लीज. म्हणजे MT5 आयडी म्हणजे ब्रोकरमध्ये MT5 आयडी येतो. आता XM ब्रोकर आहे, तर ब्रोकरमध्ये MT5 एक आयडी येतो, त्यालाच म्हणायचं MT5 आयडी. आणि ब्रोकरचा आयडी म्हणजे ब्रोकरचा काही स्पेशल आयडी नसतो, ब्रोकरमध्ये MT5 आयडी असतो. ब्रोकरमध्ये कोण एवढं टांग 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 मेसेज करतंय ना. जस्ट जॉईन झालो. एपेक्स ट्रेड हंट बद्दल थोडी माहिती आहे ना, मी व्हिडिओ अपलोड करतो ना आता, आज 3 व्हिडिओ एक सोबत देतो दर भिरकावून. PNL अजून प्रॉफिटमध्ये आहे पण चांगला सक्सेस नाही, जॉब सारखे पैसे भेटतात. ठीक आहे ना, इट्स ओके, म्हणजे आहे तर रोटवरती तर आहे. जातो खाली, तुमचे 200 मेसेज आहे तिथं, आमची जिरली. नाही काही वाटणार राव, खतरनाक जोर मारता जोक मारता मधूनच. बोर नाही झालं पाहिजे. दादा डिपॉझिट किती? 15,000 डिपॉझिट करायचे आहे XMला. ठीक आहे ना, तर ऑप्शन आहे तुमच्याकडे 2-4, तर ते तुम्ही यूज करू शकताय. दादा माझा फोन चोरीला गेला आहे, थोड्या दिवसात आयफोन घेतोय, ट्रेडिंग करून सगळे सगळे तुमची कृपा. वा, खतरनाक. सेल्फ गिफ्ट घेणं गरजेचं आहे. ओके, आज US 100 बघा दादा, खूप मोठा SL येऊन लागला आयला. मला काय झालं काय माहिती, मला US 100चं म्हणजे टायमिंग हेच होत नाही मला. मी कुठं तर बाहेरच गेलो असं त्या टायमिंगला. मी आज कसं तर स्क्रीनशॉट टाकला, ते पण कधी लय लेट टाकला ते पण स्क्रीनशॉट. फक्त एक माझा व्यू होता स्पाइकच्या स्ट्रॅटेजीचा हवाला. स्पाइकची स्ट्रॅटेजी कुठे गेली? हे बघा, कोण होतं US 100मध्ये ट्रेड भेटत नाही म्हणणारे लोक, त्यांनी चेक करायचं. सायकोलॉजिकल नंबरच्या रेड कॅन्डल आली, ऑलरेडी इथली लिक्विडिटी खपवली. एम पॅटर्न तर इझिली दिसतोय आपल्याला, सरळ सरळ बाय साईडला पोझिशन घ्यायची. वा, 200 पिपचा एस येतोय, काय प्रॉब्लेम नाही. 166 वरती तुम्हाला किती मिळतात वर? लय मिळतात, पास होतं एवढं. मी म्हणतो एवढं खाली घ्यायचं ना, हे आहेत एस एल घेतलं तरी पण चालतंय. 7-8ची लेवल लावून 135चा एस एल घेतलं तरी ओके आहे. ओके, मस्त आहे भाऊ, भारी ट्रेड झाला आजचा. नेक्स्ट कमेंट. दादा तुमचा आणि आमचा टाइम मॅच होत नाही, त्यावेळी पण बाहेर गेलो असतो. आता पण 19 तारखेला थायलंडला चाललो आहे. वाव, खूप मिस करेल मी सेमिनार. चला मी काय करतो, जरा 2-4 माईक ओपन करतो, जरा तुम्हाला सगळ्यांना भाषण करण्याची संधी देतो. शाळेत मिळेल नसेल तर इथं भेटते, करून घ्या.
ओके, दीपक वैद्य हँड रेज आहे, माईक ऑन करतो मी. गणेश, दीपक वैद्य ज्यांना बोलायचं त्यांनी माईक ऑन करा, फटाफट चालू करा बोलायला. हॅलो. हां बोला. ते आता US 100चं एसएल लय मोठं लागलं होतं. हां ते तर मी तुला काल डाऊट पण होता बोललो ना, काय एस एल करावं. मोठे बनतात, लॉट साईज कमी मारायची, नसेल तर अवॉइड करायचं, दोन्हीतलं एक काम करू आपण. ऑलरेडी 0.1 आहे मग अवॉइड करायचं, सिम्पल आहे. किती अवॉइड केलं. हा म्हणजे या वीक मध्ये थोडे मोठे मोठे यायला लागले, जरा बघितलं मी ठीक आहे ना, आवाज पण या चला वीक एक मध्ये. एक्सपिरियन्स एक घ्या की बाबा अशा वेळेस मार्केट टार्गेट मारतंय का, चेक करा आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये टार्गेट मारतंय का, कारण कॅपिटल कधी ना कधी वाढेल, त्यावेळेस लॉट साईज वाढेल, त्यावेळेस तर कमीत कमी काम आलेले हे फक्त लक्षात आणून ठेवा की काय होतंय ते, ह्याचा ओके ओके. एक्सपिरियन्स डोक्यात ठेवा एकदम क्लिअर कट. आणि समजा आता आपलं US 100 मध्ये कसं आपण जे स्ट्रॅटेजी ते लिस्ट केलेलं आहे आपण, जसं की MW पाईक, तसं गोल्ड मध्ये थोडं समजत नाही ते गोल्ड त्याच्यामध्ये असं. गोल्ड 24 वाला चार्ट आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कसं US 100 मध्ये ते ठराविक टायमिंगला ओपन होत आहे, ठराविक टायमिंगला क्लोज होत आहे, त्याच्यामुळे तिथलं ऑपरेटर लय टायमात घुसतं, त्यामुळे तिथं स्पेसिफिक आहेत गोष्टी त्या, आणि त्या सोप्या आहेत इझिली. आणि तसं मी तर प्रेफर करतो की दोन्हीतलं एक काय तर चूज करा आणि त्यात ट्रेड करा, ते बेटर राहील. आणि गोल्डमध्ये पण हा असं नाही बरं सध्या का की US 100. म्हणजे फिक्स नाही आहेत बऱ्यापैकी गोष्टी, रिट्रेसमेंटवर सेल करायच्या वगैरे, त्या गोष्टी सगळ्या फिक्सच आहेत तसं बघायला गेलं तर. मला एक कळलं फक्त, जी लिक्विडिटी स्वीप आणि रिट्रेसमेंट त्याच्यावर तेवढं कळलेलं आहे गोष्ट. हम्म, हम्म, हम्म. आता मी एक सकाळी लाईव्ह मध्ये एक बाकी एक्सप्लेन करत होतो बघा, गोष्ट सगळ्यांसाठी सांगतो. स्क्रीन शेअर करतो एक सेकंद. बा स्क्रीन शेअर झाले. मी सगळ्यांना हिथं होतं बघा मार्केट सकाळी, मी काय सांगत होतो हिथं असताना की मार्केटचं मुवमेंट काय, ग्रीन म्हणजे आली ग्रीन आणि एखादी स्ट्रॉंग रेड किंवा कन्फर्मेशन टाईपमध्ये जर मार्केट बनवत असेल एखादी कॅन्डल, तर सेलला मूव्ह करतंय. तर सेम झालेलं पण आहे बघा तसं. तुम्ही इथं जर बघायला गेला, इथं एक हॅमर कॅन्डल बनलेलं आहे आणि ह्या हॅमरवरती फॉल आलेला आहे. तुम्ही चेक करा, मी एक गोष्ट काय सांगत होतो की येणारे ग्रीन कॅन्डल आणि त्यानंतर येणारी स्ट्रॉंग रेड कॅन्डल, त्याच्यावर मार्केट क्रॅश करतंय. सिम्पल होतं इथं पण. येणार ग्रीन कॅन्डल त्याच्यावर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, मार्केट क्रॅश करतंय. येणार ग्रीन कॅन्डल इथं एक इन्व्हर्टेड हॅमर आहे बघा, इथपर्यंत क्रॅश आलाय. येणार मार्केट इथपर हे इथं बघा बेरिश इनगल्पिंग आहे, मार्केट क्रॅश आहे. म्हणजे ही लॉजिक मी इथं सगळ्या ट्रेडला हेच लावलेलं आहे. ज्यावेळेस असं मार्केट बनतं त्यावेळेस अभ्यास सिम्पल काय स्टडी करा की ग्रीन जाणारे कॅन्डल, त्यानंतर येणारी जी रेड आहे स्ट्रॉंग स्ट्रेंथ बुलिश बिअरिश इनगल्पिंग किंवा इन्व्हर्टेड हॅमर, चेक करा फॉल आहे, चेक करा फॉल आहे, कुठं पण जावा कुठंही ग्रीन येऊ द्या आणि येणारी पहिली रेड बघा, चेक करा तुम्ही. बंगार असल्यावर नाही बरं का, चांगली पाहिजे स्ट्रॉंग. तर ही असं 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 ट्रेड भारी भारी बनत होतं, त्यात ही डब्ल्यू बनलाय बघा. वरचा ट्रेड तर लय भारी होता इथं, कारण हिथं लिक्विड एक चेक करा ना तुम्ही, एक गोष्ट लक्षात ठेवा, हिथं लिक्विडिटी कुठं आहे, हिथं आहे बरोबर आहे. म्हणजे ही लिक्विडिटी आहे, तर हिथून मार्केट मग डाऊनफॉल करणारच म्हणजे लिक्विडिटी संपल्यावरती, आणि ऑलरेडी डब्ल्यू बनलेला आहे. तर सिंपल तुम्ही असं करू शकताय. मेरे दिल की ये दुआ है. नेक्स्ट घेऊ प्रथमेश चौधरी. गणेशचा पण माय कोण गेलता मी. प्रथमेश चौधरी पटपट बोला. हॅलो. येस आवाज येतो का? येतो कॅमेरा ऑन करा. पीसी वरती बघून त्याच्यामुळे कॅमेरा ओके. नाही. म्हणलं हे विचारायचं मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस कसं करायचं? कसं मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस मल्टी बरं का, मी आता पर्सनली यूज म्हणजे करत हाय नाही तरी पण सांगतो. मी रेकमेंड करत नाही मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस, कारण की त्याची काही प्राइस ॲक्शनमध्ये गरज नाही त्याचे. क्लीन करूया आता. मल्टीमध्ये पहिल्याच जावा तुम्ही डेला, काय चालू आहे डेमध्ये. चला सेलिंगचं दिसतंय मुवमेंट आपल्याला, प्लस लिक्विडिटी चेक करा, हिथं आहे सिम्पल. इथनं मार्केटवरती गेलं म्हणजे इथं रिटेल लोकांचे इंटरेस्ट असतील, इथं हे आहे लिक्विडिटी आहे सिम्पल. अजून चेक करा खाली काय आहे का, खाली काय खास सेकंड डायरेक्टली मोठी लिक्विडिटी बघायला गेलं तर इथं एक आहे आणि थर्ड इथं एक आहे. ठीक आहे, ह्या इम्पॉर्टंट लिक्विडिटी आहेत. परत डन, लिक्विडिटी तर ड्रॉ करून घेतलेल्या तिथल्या. या 1 आवर टाईम फ्रेममध्ये 1 आवरला काय चाललं आहे, बिअरिश ट्रेंड आहे. ठीक आहे, बिअरिश ट्रेंड आहे. आता एक गोष्ट चेक करा, ह्यातली रिव्हर्सल लेवल कुठली स्ट्रॉंग होऊ शकते का इथं. तर मार्केटने इथून एक छोटा सपोर्ट घेतलेला आहे बरोबर, इथनं सपोर्ट घेऊन इथनं वर गेलं आणि सेम ठिकाणाहून रेजिस्टन्स घेतलेला आहे, सेम ठिकाणून रेजिस्टन्स घेतलेलं. तर ही एक झोन चांगलेला आहे, पण इथं आपण ट्रॅप आपण शोधू शकतो ह्याच्या ठिकाणी, ह्या लेवलच्या ठिकाणी. तर वर गेलं मार्केट तर कारण की सपोर्ट रेजिस्टन्स दोन्हीचं काम केलं आहे. इथून तुम्ही उठा 15 मिनिटात या,
बघा एक्झॅक्ट परफेक्ट लेवल कुठली बनलेली आहे, रेजिस्टन्स सपोर्टची अशी लेवल बनलेली आहे. मग मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिसमध्ये सिम्पल लेवल इम्पॉर्टंट कुठं कुठं आहेत ते आपण ह्याच्यात ड्रॉ करायचं. ह्या लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहेत, ह्या 1-2 डेवाल्या, तर त्या डेवाल्या लिक्विडिटी ड्रॉ करायचे. मग इथं ट्राय काय करू शकताय, ही लिक्विडिटी स्विप झाली आणि ह्याच्यानंतर जर इथं बुलिश ट्रेंड दाखवायला लागलं मार्केट, तर आपण थोडंसं हायर आय सोबत आणि रिट्रेसमेंट सोबत बाय ट्रेड प्लॅन करू शकतो जर ही लिक्विडिटी हंट झाली तर. आणि जर मार्केट कंटिन्यू करत असेल तर नेक्स्ट लिक्विडिटीला हा प्लॅन करायचा सेम. किंवा लिक्विडिटी हंट होऊन पण मार्केट काय बुलिश ट्रेंड दाखवतच नाहीये तरी पण लो ओव्हरलोज मारताय, तर आपण रिट्रेसमेंट सोबत सेल करायचा. प्लॅन सेमच आहेत, प्लॅनमध्ये काही चेंज नाही. फक्त इथं ॲडिशनल काय भेटलं आपल्याला, 2-4 लेवल भेटल्या एक्स्ट्राच्या, ज्या की मी तर बघत नाही पर्सनली, काही गरज पण पडत नाही. मी काय करतो 5 मिनिटात, आता इथं ऑलरेडी असं पण माहिती आहे आपल्याला की आपण ही स्ट्रॅटेजी तर आपण अशी पण नॉर्मली पण वापरतो बाबा, की लोवर लो मार लागले की रिट्रेसमेंट सोबत सेल मार, किंवा बुलिश ट्रेंड दिसली की रिट्रेसमेंट सोबत बाय कर. ही तर नॉर्मली पण यूज करतो ना. मग मल्टी टाइम फ्रेमचा यूज काय झाला, पर्सनली नाही. ते काय होतंय, एस एम सीमध्ये यूज करतात बघा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर, मोठ्या टाइम फ्रेममधलं. उलट ते कन्फ्युजन वाढवण्याचं काम आहे. तुम्ही जेवढ्या गोष्टी सिंपल साध्या ठेवा, आता ही किती गोष्ट सिंपल मी सांगितली की येणारे आता डाऊन ट्रेंड आहे, तुम्ही चेक करा डाऊन ट्रेंडमध्ये काय झालं. येणारे 2 ग्रीन कॅन्डल आणि येणारी स्ट्रॉंग रेड कॅन्डल, त्यानंतर येणारी एक स्ट्रॉंग रेड कॅन्डलवरती मार्केट क्रॅश करते. तर अशा सिंपल गोष्टीवरती जेवढं ट्रेड करचाल तेवढं तुमच्या सगळ्यांसाठी बेटर राहील माझ्या हिशोबाने तरी. ओके, ठीक आहे सर. हां चला पुढं. प्रथमेश चौधरी, मारुती पवार, हे कोण आहे, विवो भैया, VOV2403 भैया. नाव तर टाकून या कमीत कमी, लाज वाटते काय, वाईट वाटून घेऊ नका काय बोललं तरी. चला पुढं. वैभव काय आता वाच चालेल ना मला. आशुतोष चव्हाण, हां बोला कोणतं बोलायला लागले. हॅलो, हां वैभव सर, वैभव हां बोला वैभव सर. सर. ते आपण जे म्हणता ना लिक्विडिटी हंट करतय किंवा लाईन तुम्ही ड्रॉ जे करताय, हां त्या लाईन काय होतंय माझ्या अशा परफेक्ट बसत नाहीत का बरं? तुम्ही कसला ड्रॉ करता मला दाखवा तर की. नाही ना, आपण तुम्ही जे म्हणताय ना 15 मिनिटाच्या जे डाऊनफॉलचे हे तुम्ही आता ट्रेड लाईन टाकल्या, हां त्याच्यात माझं असं म्हणजे भरपूर कन्फ्युजन होत आहे. कुठली हा लाईन हा म्हणताय हा तुम्ही, हा ह्यातली कुठली? आता हा जे तुम्ही वर जे म्हणता ना ही रेड लाईन टाकली ना, ही रेड. हां ती तुम्ही ती टाकली. हां त्यानंतर कसं मार्केट डाऊनफॉलला गेले, तसं काय होतंय माझं, मी टाकलं ना काय होतं, मार्केट इथं बघा समजा ह्या इथं टाकली, ठीक आहे. इथून मार्केट वरती जातंय, स्टॉप लॉस घालवतंय आणि परत नंतर मग खाली जातंय, असं होतंय. पण हिथं का रँडम एंट्री का करणार, आता भले तो लेवल हो. एक मिनिट हां, हे बघ, मी हा, रिमूव्ह हा. करतो. हे बघ, मला लेवल ड्रॉ करायचं, मी कुठं ड्रॉ करीन, इथे एक ड्रॉ करीन. हां मी पण केली ती, तुम्ही पण केली, आणि इथं एक ड्रॉ करेन. ठीक आहे, हे 2 लेवल हा, आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यात तू काय चेक कर, ही जी लेवल आहे ही लेवल लो तोडलाच नाही मार्केटने, इथं लो तोडलाच नाही. बरोबर आहे बरोबर. का? म्हणजे हा. इथं थोडी लिक्विडिटी शिफ्ट झालेली नसते, जास्त लिक्विडिटी शिफ्ट झालेली नसते. पण ही जी लिक्विडिटी होती, ही जी लो होता आता, इथून गेलं होतं, इथं थांबलंय 2 वेळा, इथं लो तोडलेला आहे चांगला. मग इथं लिक्विडिटी शिफ्ट झाली असते, लिक्विडिटी इथं वरनं टॉपवर नेऊन इथं लिक्विडिटी शिफ्ट झाली असते, काय इथं लो तोडलेला आहे म्हणून. हा, आणि हा, हा, असं हा, पण तू हा. जर म्हणता येईल की बाबा ह्या लिक्विडिटीवरती डाऊनफॉल यावा, पण रँडम एंट्री का करणार आहे तुम्हाला सांग. इथं कुठं काय कन्फर्मेशन आली का, स्ट्रॉंग सेलिंग दिसते का आपल्याला, तू रँडम एंट्री करणार आहे का इथं कुठं, नाहीच ना. ऑब्व्हियसली इथं वरच एंट्री नाही. करणार आहे. इथं रेड कॅन्डल बनायला चालू झालेत, किंवा इकडल्या साईडला आल्यावरती मार्केट आपलं इन्व्हर्टेड हॅमर, रिजेक्शन, ग्रीन कॅन्डल, किंवा जे काय असेल ते बेरिश इनगल्पिंग, इथं एंट्री बनणार आहेत ना. ज्यावेळेस सेलिंग मुवमेंट चालू होईल त्यावेळेस जर असं पळत सेल का करणार आपण, लिक्विडिटी संपली की डायरेक्टली एंट्री थोडी घेणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही सांगतो. नाही. हे बघ. आणि ते आता तुम्ही जे टाकलं ना 15 मिनिटं किंवा 1 तास, हां म्हणजे जे आपण जे आता ह्या ट्रेड लाईन टाकतोय, तर बेस्ट टाइम म्हणजे कुठला, म्हणजे 5 मिनिटाचा वापरावा का 15 मिनिटाचा वापरावा? 5 मिनिटाचा वापरा. बर. इथं बघा, आता एक एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, इथून लोअर इथे एक लिक्विडिटी, ठीक आहे, इथे एक लिक्विडिटी आणि ही एक हा, छोटीशी बरोबर. लिक्विडिटी. पण तुम्ही म्हणताल की इथं रिव्हर्सल का नाही आलं ह्या लिक्विडिटीचं, मी तो कन्फर्मेशन तर कुठं आली मग इथं, काय नाहीच कन्फर्मेशन ना. आहे का, नाहीच ना. मग आपण असं का म्हणायचं की नाही. ह्या लेवल वर्क नाही झाल्या, इथं कन्फर्मेशनच नाही. इथं गेलं, ही लिक्विडिटी स्विप केली, मग इथं इन्व्हर्टेड हॅमर, इनगल्पिंग का बनायला चालू झालं ना, मग इथं कन्फर्मेशन येते. मग ह्याच्यावर ट्रेड प्लॅन करायचा ना आपल्याला थोडे, मग इथल्या ह्याच्यावरती हा, करायचं. हा. मग नाही झाले तर नाही झाले, आपलं काय करायचं. इथं पण सेमच ती गोष्ट आहे, कुठल्या पण आहेत बघा. आता बरं. म्हणजे
15 मिनिटं टाकले किंवा 5 मिनिटं टाकले म्हणजे सेमच होतंय सगळं. सेम होतं शक्यतो काय 5 वर. हां 5वरच मी हा. पर्सनली 5वर करतोय. तुम्हाला बेटर कोणतं वाटतं ते तुम्ही करा. आता 15 मिनिटात आलं तर काय वेगळं होणार आहे. हे बघ 15 मिनिटं वेगळं नाही. एवढंच की स्विंग फक्त कमी बनणार 15 मिनिटात आणि एंट्रीला टॉप लॉस हम्म. पण मोठं येणार झालं. त्याला पण काय मजा नाही. बरोबर बरोबर तेच होते तेच स्विंग होते. गायब झालं ह्यातलं स्विंग गायब झालं बऱ्यापैकी स्विंग कमी झालं. आणि सर मी बघत होतो आपण जेव्हा बिटकॉइन मध्ये एंट्री मारतोय बरोबर, हम्म. त्यात काय होतंय 20-30 पॉईंट वरती किंवा म्हणजे सेलला बायला असेल तर वरती हम्म. आणि सेलला असेल तर असं खाली दाखवतंय म्हणजे पहिला लॉस मध्ये ट्रेड दाखवतोय. Spread. तसं होतच का म्हणजे? स्प्रेडमुळे स्प्रेड जास्त आहे ना तिथे बीटीसीला स्प्रेड जास्त आहे. बर 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 तेच मी आज म्हणजे फर्स्ट टाइमच मी आज बघितलं ते. कुठला अकाउंट स्टँडर्ड अकाउंट आहे का नाही नाही. अल्ट्रा आहे. हा अल्ट्राला तरी कमी आहे. स्टँडर्डला टाकल्यावर तर ते एंट्री 2 दिवस पॉझिटिव्ह यायचं होय एवढा का? spread आहे. तेच मी विचारलं 40 पॉईंटचा फरक म्हणजे नाही का म्हणजे भरपूर. लय झालं मस्त ते. बिटकॉइनला तेवढा वेळ नाही लागत पण होतच ना ते. हां ते आहेच. मी तर बारामतीवरून बोलतोय. हम्म. आता माझं पण चाललं तुमचं 21 तारखेला मीटअपला यायचंच म्हणून मी भरपूर दिवस झाले तुमच्या ग्रुपमध्ये. ओके भरपूर म्हणजे चांगले 5-6 महिने झाले असतील. ओके ओके. तेच माझं कन्फ्युजन तेच ना काय होतंय मी इंडियन वरनं म्हणजे आता ह्यात शिफ्ट झालोय ना. इंडियनला काय होतंय म्हणजे मला म्हणजे वेळ पण नाही भेटत कामामुळे आणि ते म्हणजे माइंडसेटच होत नाही आता इंडियन करायचं. इंडियन पहिलं म्हणजे हे झाल्यामुळं म्हणजे मी अजून पण पाहतोय अजून काय म्हणजे एवढं असं म्हणजे लॉट वगैरे मारत नाही म्हणजे जास्त. बरं आहे ना उलट हळूहळू जायचं ना. आता 5-6 महिने झाले मी पहिलं पहिलं 5-6 महिने काय केले 100 म्हणजे ह्याला डेमोला 100 घ्यायचो डॉलर त्याचे 500 करायचो परत झिरो करायचो परत 500 करायचो परत झिरो करायचो. असं म्हणजे मी चांगलं 5-6 वेळा तरी जास्तच वेळा केलंय. बर फक्त काय होतं रॅन्डमली एंट्री म्हणजे असं नाही की आता हा ट्रेड बसणार आहे असं एवढं माहित नव्हतं. चाललंय मार्केट तर घ्या 8-10 5-6 डॉलर निघले 4 डॉलर निघले पहिलं माहितच नव्हतं ना किती 0.01 ते आपण तुम्ही आता जे सांगितलं पिप्स कॅल्क्युलेशन तिथं मला काहीच कळतच नव्हतं म्हणजे काय नक्की होते आणि काय नाही. आता मी काय त्यासाठी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय त्याचा. ओके पण म्हणलं ठीक आहे. चालेल. आता मी तर 100चं 500वर बारामतीवरून नेऊन बोलतोय. ऐका ना एक काय 100चं 500वर नेऊन 400 विड्रॉ मारायचं ही टेक्निक ठेवायची आपल्याला. 500 शून्य नाही आणायचं. 100वर ते 500 नाही ने ते 400 डेमोला विड्रॉ म्हणजे मी करायचो की घालवून परत घ्यायचो कसं आहे जशी 100 प्रॅक्टिस डॉलर. कराल तसंच रिअल अकाउंटला होणार आहे पहिली गोष्ट तर तुम्ही प्रॅक्टिस कसं करता त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. नाही नाही घालवायचं म्हणजे डायरेक्ट म्हणजे नवीन घेतो 100 डॉलर ते झिरो करायचो नवीन परत पहिल्यापासून अच्छा अच्छा सुरू अच्छा करायचं ओके असं. ओके ओके असं म्हणणं होतं का मला वाटलं लॉस करायचं नाही म्हणताय म्हणजे का ट्रेड 100 मध्ये नव्हतो नाही नाही ट्रेड मध्ये नव्हतो घालवत. मग झिरो ठीक करायचो आणि आहे. परत मग 100 ऍड करायचो असं. ओके 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 डन चला. चालेल सर चालेल बघू 21 तारखेला येत होतं म्हणजे इच्छाच आहे तुम्हाला यायचं भेटायला. वेळ भेट भेटेल म्हणजे तसं काय आता. तुम्ही सेमिनारला जे लोक भेटायचे म्हणून येताना त्यांनी सेमिनारच्या दिवस लय डेंजर राहतो त्या दिवशी नाही लय. ना असू द्या ती सर ती बुकचं पण ते भरपूर दिवस चाललं होतं माझं पहिलं पण मी ग्रुपलाही केलं होतं. ओके त्यांचं काय नाही ह्यावेळेस भेटून झालं तर जातील ठीक सगळ्याला आहे. भेटून जातील बघ ह्यावेळेस मी छापले तर तेवढे 1,500-2,000 छापलेत भेटून जातील. ओके सर ओके थँक्यू सर थँक्यू. येस. कोण होतं पेन करू का हा हे बघ एक गोष्ट दाखवतो तुम्हाला गोल्डची सॉरी बीटीसीची मी कोणताही चार्ट असू द्या. शार्प स्विपिंग बघा शार्प स्विपिंग म्हणजे काय तर म्हणसाल कसलं कॉन्सेप्ट सांगतोय. ही लिक्विडिटी आहे हिथून मार्केट चांगलं वर गेलं बरोबर एक चांगला लो पण आहे बरोबर. इथं काय झालं लास्टला चेक करा ही लोवर लो मारत आले मार्केट मान्य आहे ठीक आहे ओके इट्स ओके. डाऊनला आलं लिक्विडिटी स्विप केली किती शार्पली ग्रीन कॅन्डलवर गेले बघा ठीक आहे किती शार्पली ग्रीन कॅन्डलवर गेलेलं आहे खतरनाक अशी गेलेले आहे. तर डायरेक्टली इंटर कधीच करायचं नाही ना अशा बाईंग साईडला डायरेक्टली इंटर केलं की मार्केट रिट्रेसमेंटून हाकलून येतं. थोडंसं हायर मारू द्या हे वाल्या रिट्रेसमेंटवरती इंटर प्लॅन करा तुम्ही एक खतरनाक बाईंग मुवमेंट बघायला भेटतं. कारण की ह्या शार्प स्विपिंगमध्ये काय होतं ऑपरेटर जे आहेत ते एंट्री केले असते मार्केटमध्ये शार्प स्विपिंगला म्हणजे कसं वर हवेत मार्केट आहे खाली येऊन हॅमर कॅन्डलला लिक्विडिटी घ्यायची आणि अपसाईड मुवमेंट करायचं ही झाली शार्प स्विपिंग. मग त्यानंतर हायर मारायला लागलं ब्रेकआउट व्हायला लागले की मार्केट धड बाय साईडला मुवमेंट करायला चालू करतं. हे तसंच आहे बघा ते वाला सीन आहे. त्यानंतर गोल्ड्यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल आहे का दाखवायसाठी असेल बरं का म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये भारी जमतंय बॅक टेस्टिंगमध्ये मजा नाही. 15 मिनिट आहे का शार्प स्विपिंग वालं एक्झाम्पल
चला नाही मरू द्या. अजून क्वेश्चन घेऊया काय असेल कोणाचं तर. अमोल चव्हाण सर बोलणार आहे. माईक ऑन केलाय, बोला. कॅमेरा पण ऑन करा. नमस्कार, मी अमोल चव्हाण येस. दिल्लीवरून बोलतो. दिल्ली. हा, ओके. कॅमेरा ऑन करा मग. दिल्ली बघू द्या. ऑफिसमध्ये आर्मीमध्ये. ओके ठीक आहे. काय होतंय, मी लिक्विडिटी वगैरे मार्क करतोय, झोन वगैरे व्यवस्थित मार्क करतोय, पण एंट्री घेताना ते कन्फर्मेशन कॅन्डल्स वगैरे आहे ना, ते थोडंसं कन्फ्युजन राहते. तर तो एखादा क्लास जर झाला किंवा परत एकदा जर सांगितलं ना तर बरं होईल. हे बघा, एक माझा लय सिम्पल क्रायटेरिया बरं का इनगल्पिंगला तुम्हाला दाखवतो मी. मोस्ट ऑफ द एंट्र्या तुम्ही जाऊन चेक करा गोल्डन ग्रुपवरच्या. बिअरिश इनगल्पिंग सेल साईडसाठी सांगतो. बिअरिश इनगल्पिंग याला वर कसं टाकलो बरं. ओके, ही पहिली कन्फर्मेशन आहे आपली. बिअरिश इनगल्पिंग कधी ज्यावेळेस मार्केट लिक्विडिटी हंटिंग करतंय, लोवर लो मारलं त्यावेळेस, किंवा कुठंही स्ट्रॅटेजी बनवू द्या, काही बनवू द्या, मला वाटलं सेलिंगला जायचं, मी बिअरिश इनगल्पिंग एक ॲडिशनल कन्फर्मेशन घेतो. बिअरिश इनगल्पिंग प्रत्येक वेळेस नाही. बिअरिश इनगल्पिंग एक. दुसरी इन्व्हर्टेड हॅमर ट्राय करतो. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमरला मी. तुम्ही म्हणतो ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर का, तर मला काय UPSC द्यायचे नाही, तर माझं ते स्टडी आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ द ट्राय करतो ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. ओके. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमरमध्ये काय होतं, हे बघा, ज्यावेळेस मार्केटमध्ये दुसरी कॅन्डल यायला चालू होते इथं अशी, ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय सायकोलॉजी आहे, ही रिजेक्शन म्हणजे सेलरचं रिजेक्शन असतं. पहिली गोष्ट सेलरचं रिजेक्शन असतं. ओके. त्यानंतर इथून सेलर चालू होतात. जर बाबा ह्याच्यात बायरमध्ये स्ट्रेंथ आहे ना, तर मार्केट ह्याच्या लोपर्यंत येत नाही इझिली. ठीक आहे. बायरमध्ये जर स्ट्रेंथ असेल तर एवढं लोमध्ये येत नसते मार्केट. तर मार्केट जर ह्याचा लो ब्रेक करताय ना, तर ही एक माझ्यासाठी प्लस पॉईंट असतो. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. कधी रेड इन्व्हर्टेड हॅमरवरती पण ट्राय करतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ते पण आहे. रेड इन्व्हर्टेड हॅमर, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, ही ऐका आधी कॅन्डल सगळं ऐका. त्यानंतर अजून एक स्ट्रक्चर मी काय सांगितलं, हे बघा, ही एक जाऊन अभ्यास करा सगळेजण, बॅक टेस्टिंग करा. ग्रीन कॅन्डल मध्ये छोटूशी रेड कॅन्डल, ही नाही बरं का. तुम्ही असं विचार करू नका की काय म्हणते त्याला इव्हनिंग स्टार पॅटर्न, नाही अजिबात नाही. अशी रेड कॅन्डल लूप टाईपमध्ये स्ट्रक्चर बनतं मार्केटमध्ये, लूप टाईपमध्ये, आणि ही लो ब्रेक. ह्यात एक एंट्री प्लॅन होते माझ्या. मोस्ट ऑफ द एंट्र्या ह्याच्यात प्लॅन होते. हे असं स्ट्रक्चरवालं आहे. स्क्रीनशॉट मारा असेल मारून घ्या. असं स्ट्रक्चर, हे एवढं क्रायटेरिया मी ट्रेडिंगसाठी यूज करतो. प्लस अजून एक स्ट्रॅटेजी आहे, पण ते मला फील नाही येतो एक्सप्लेन करण्यासाठी, म्हणजे कसं एक्सप्लेन करायचं ते. एक रेड कॅन्डल बनते मोठी, तुम्ही जाऊन गोल्डन ग्रुपवरची ॲक्युरसी चेक करा. रेड कॅन्डल मोठी बनते कन्फर्मेशनसाठी. ह्या रेड कॅन्डलचा मी 50 मार्क करतो आणि ह्या रेड कॅन्डलच्या 50मध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. आता कधी करतो, कसं करतो ते अजून थोडा मला एक्सपिरियन्स झाला ना, मग मी ती गोष्ट सांगतो, कारण की रिसेंटली अपडेटेड स्ट्रॅटेजी आहे ही वाली. तर ही रेड कॅन्डल त्या 50% सेल साईडला एंट्री प्लॅन करतो, ज्याच्यावरून मला एक जण शिवाय देत होतं की तो असं करतो तसं करतो. तर ही ती स्ट्रॅटेजी माझ्या म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतोय, ही असेवाली. ठीक आहे. तुम्ही मोस्ट ऑफ द गोल्डन ग्रुपचे ट्रेड चेक करा. सगळे म्हणजे मोस्ट ऑफ द ट्रेड सेलिंगला बनतात आपले, आणि ॲक्युरसी पण सेलिंगची एकदम टॉप आहे. ठीक आहे. तर ही असे कन्फर्मेशन घेतो. तर कधी घेतो मी या कन्फर्मेशन, मी लावतो मार्केटमध्ये सायकोलॉजी म्हणजे आपला म्हणजे ह्युमन सायकोलॉजी नाही म्हणत मी, मार्केटची सायकोलॉजी. मार्केट काय करतंय बाबा, सिम्पल. आता असं नाही बरं का की माझं काय ठरलेलं नाही की समजा मला सेल करायचं तर ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर आली म्हणजे मी सेलच करेन तिथं. नाही, मी थोडंसं वाट बघतो, रिट्रेसमेंट वगैरे थोडीशी म्हणजे टप्प्यामध्ये येऊ देतो. इन सिम्पल वर्ड, टप्प्यात आलं पाहिजे मार्केट. आता कसं, फॉर एक्झाम्पल इथं आजच्या ट्रेडमध्ये बघा, आपलं सिम्पल ठरलेलं काय मार्केटमध्ये की ग्रीन कॅन्डल बनतायत, एक स्ट्रेंथ आली मार्केटमध्ये सेलिंगची, थोडीशी स्ट्रेंथ आली की आपण सेल साईडला एंट्री प्लॅन करतो. ठीक आहे. ही सायकोलॉजी मी तुम्हाला 4 दिवस झालं सांगतोय, मला माहित नाही तुम्ही काय करता, पण ही सायकोलॉजी मी सगळ्यांना सांगतोय. स्क्रीन दिसते ना, स्क्रीन शेअर चालू आहे ना, मी एवढं बळायचं. हां, मग ही आली इन्व्हर्टेड हॅमर. हे बघा, दिसती पहिली ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. तर पहिली ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर माझ्यासाठी कन्फर्मेशन आहे हिथंच.
ठीक आहे, पहिली ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. पण तुम्ही म्हणताल मग हिथं पण रिजेक्शनवाल्या कॅन्डल आहेत, हिथं इन्व्हर्टेड हॅमर आहे, ह्या का नाहीत कन्फर्मेशन? बिकॉज दिस इज लिक्विडिटी. ही कधी आली इन्व्हर्टेड हॅमर? लिक्विडिटी घेतलं तिथं आलेलं. ठीक आहे, डायरेक्ट एंट्री प्लॅन केली का? नाही एंट्री प्लॅन केली. आता हिथं डायरेक्ट एंट्री प्लॅन न करण्याचं माझी सायकोलॉजी काय? एस एल. ह्याला बफर देऊन एस एल लावायचं म्हणलं तर 140 पिपचं एस एल आहे. एवढा मोठा एस एल कोण देईल? नाही देणार मी तर. ठीक आहे, मग इथं थांबलो मी, वाट बघितली. पण मला कन्फर्म झालं की मार्केट आता गिरणेवाला आहे मार्केट. देन मार्केटमध्ये काय आली? इनगल्पिंग. कसली आली? बिअरिश इनगल्पिंग. दिसते इथं ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल खाल्लं. ठीक आहे, मी आता रेडी आहे सेल करायला. मी कशी वाट बघणार? सेकंडची कॅन्डल चालू झाली ही वाली ग्रीन, ती ह्याचं थोडंसं खाली निघू द्या, पहिल्या कॅन्डलच्या लोच्या हिथल्या खाली निघू द्या. हिथं ट्रेड प्लॅन केला असता सेलला. बट मार्केटनं तसं केलं का? नाही केलेलं. मार्केटनं काय केलं? ग्रीन केलं, दहडकनवर गेलं. मग इथं एंट्री घेतली असती, डायरेक्ट मार्केट घुसलं असतं एस एललाच. डायरेक्ट मार्केट इथं एस एल पर्यंत गेलं असतं. ह्याचा एस एल किती येतोय? 80 वेब. चला, मार्केट सिच्युएशननुसार ओके आहे. ठीक आहे, पण एंट्री काय केलं नाही तर मला ह्याच्या खाली निघलं पाहिजे मार्केट. कारण मला माहिती आहे की रनिंगमध्ये पळायला लागली मार्केट पळतं आणि ऑपोजिट इथं कॅन्डल ओपन होऊन डायरेक्टली धडकन एस एलपर्यंत जातं. तर एवढं तिथं आपली फाटून हातात आले असते 100% सगळ्यांचेच. त्यामुळे ही तर एंट्री मी अवॉइड केली का? तरी खाली निघलं नाही. त्यानंतर मग ही ग्रीन कॅन्डल बनली. ही कोणती बनली? इन्व्हर्टेड हॅमर. आता माणूस खुश. इन्व्हर्टेड हॅमर बनले म्हणल्यावरती आता आपल्याला एंट्री प्लॅन करायचे. सिम्पल. एस एल चेक केला इन्व्हर्टेड हॅमरचा 70-75 पिपचा येतोय. ठीक आहे, आता परत ही कॅन्डल इथं क्लोज झाली, परत थांबलो, डायरेक्टली एंट्री प्लॅन केली का? नाही, इथं कधीच एंट्री प्लॅन करायला नाही. तर ट्राय करायचं काय? हे जर लो निघू द्यायचं नाही, मी लो ट्राय करायचं निघायला. लो निघलं तर एंट्री करायचं असं. आता ही कॅन्डल कुठं क्लोज झाली? हिथं, बरोबर आहे का नाही? हिथं एंट्री करण्यात काय सेन्स नाही का? तर मार्केट हायच पळू शकतं अपसाईडला, हायस अपसाईडला पळू शकतं. पण आपण कधी ट्राय करणार? ह्याचा लो ब्रेक केल्यावरती. ठीक आहे, तर ह्याचा लो ब्रेक केल्यावरती आपण सेल एंट्री प्लॅन करत होतो. लो ब्रेक करून रिजेक्शन आलं, काय तेवढंच खुश झालं, अजून वर आलं होतं मार्केट. तुम्हाला वाटत होतं की हिथं काय एंट्री प्लॅन करतोय? तर नाही, ऑलरेडी हिथंच एंट्री प्लॅन करायची होती आपल्याला ह्या लो ब्रेक करताना हिथला. बट मार्केट वरती आलं तर आपल्याला तेवढं डिस्काउंट भेटतंय, तर करा ट्रेड. मारला असेल, गेलं खाली. सिम्पल. आता दुसरी स्ट्रॅटेजी, कन्फर्मेशन सेम. दुसरी स्ट्रॅटेजी बघा, जी लिक्विडिटी स्वीप नंतरची स्ट्रॅटेजी आहे. त्यात काय सांगितलंय? लिक्विडिटी स्वीप, लोवर लो, वाट बघायची, रिट्रेसमेंटवरती सेल करायचं आहे. बरोबर आहे, रिट्रेसमेंट आली, इनगल्पिंग. काय झाली इथं? इनगल्पिंग झाली. करा सेल, लावायचं आहे सेल. 70 पिपचं सेल आहे, बिंदास मारा ट्रेड. गेलं मार्केट खाली. त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर आलेला आहे, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, मारा सेल, गेलं खाली. परत इन्व्हर्टेड हॅमर आलेला आहे, गेलं खाली. सिम्पल आहे, काहीही डिफिकल्ट नाही काहीही. जसं इथं पण बघा, आता तुम्हाला इनगल्पिंग म्हणल्यावर तुम्ही पुस्तकी ज्ञान जर लावून बसला तर तुम्ही जिंदगीत कधी प्रॉफिट करू शकणार नाही. ही लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी. ठीक आहे, आता ह्याच्यावरती एंट्री मी ह्या कॅन्डलला तर कधीच करत नाही. ही कॅन्डल दिसते का असली खाली रिजेक्शन आली कॅन्डल? जिंदगीत कधी एंट्री दिसणार नाही तुम्हाला. हां, ह्याच्यात तर एंट्री केलं नाही. थांबा. त्यानंतर काय केलं मार्केटनं? 2 ग्रीन कॅन्डल आल्या आणि 1 रेड आली. सरळ ॲज अ प्राइस ॲक्शन मी इथं एंट्री प्लॅन केली असते सेलला. तुम्ही म्हणताल कसं? तुम्ही म्हणताल ही इनगल्पिंग आहे का? मग तुम्ही एक विचार करा, 2 ग्रीन आहेत, बरोबर? 2 ग्रीन आहेत आणि एक बुलिश बिअरिश स्ट्रेंथ बघा. बिअरिश स्ट्रेंथ किती दिसते? एकदम खतरनाक स्ट्रेंथ आहे मार्केटमध्ये सेलिंगला. आणि आपला सायकोलॉजी काय चालू आहे मार्केटची? ग्रीन कॅन्डल आणि येणारी रेड कॅन्डल स्ट्रेंथ असेल तिच्यात तर मार्केट क्रॅश करत आहे. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे कशी? जशी ही कॅन्डल बघा, स्ट्रेंथ आहे मार्केटमध्ये. म्हणजे जसे ह्या 3-4 ग्रीन आल्या आणि येणारी एक सिंगल रेड कॅन्डल ज्याचं स्ट्रेंथ असेल तर मार्केट क्रॅश करते. हिच्या स्ट्रेंथ वाटते का? नाही वाटत का? खालनं रिजेक्शन आहे. ही कशी आहे? स्ट्रेंथ वाटते का? वाटते 100%. पण आता इथं एवढी सेलिंग आली तर बाबा कुठं सेल करायचा? कारण की रिट्रेसमेंट पण घेऊ शकतं. म्हणून आपण सेल केला का? नाही केला. आपण वाट बघितली रिट्रेसमेंटची, मग आली रिट्रेसमेंट. हिथं दिसली स्ट्रेंथ बाबा, हिथं प्लॅन करू शकतोय का? तर 2ला एका रेडनं डायरेक्टली जाळून दूर काढून मुवमेंट दाखवलेलं आहे, तर आपण इथं सेल प्लॅन करू शकतोय. ही मार्केटमध्ये क्रॅश आलेला आहे. सिम्पल असं. एवढं क्रायटेरिया वापरतो आम्ही. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय 1% वेगळं वापरत नाही. सगळं सांगितलेलं आहे मी आजच्या क्लासमध्ये. ओके, धन्यवाद. समजलं तर ना? हो समजले, स्क्रीनशॉट काढून घेतला, रेकॉर्ड पण केले. ओके, डन. कर म्यूट केलं. आशुतोष चव्हाण. किती वाजले रे? 10 वाजले की. आशुतोष चव्हाण सर प्लीज फास्ट. मी अजून 5 मिनिट थांबणार आहे. सोनू शितोले. हॅलो, गुड इव्हनिंग. हां, गुड इव्हनिंग. बोला. दादा आवाज येतोय का? दोघातले एक जण बोला. हॅलो दादा, आवाज येतोय का? येतोय बोला. ते सोनून बोलू का? बरं बोला तुम्ही. आता त्याने माईक बंद केला. ओके ठीक आहे. तर दादा
मी आणि माझा फ्रेंड खूप दिवसापासून म्हणजे गोल्ड मध्येच हे करत होतो, म्हणजे आधी खूप दिवस डेमो मध्ये ट्रेड केले आणि प्रॉफिटेबल वाटल्यानंतर मग आम्ही डिपॉझिट करून इकडं आलो, तुमच्याकडे शिफ्ट झालो. आणि नंतर मग असं रोज अनालिसिस वगैरे करताना तो काय बोलला माहिती आहे त्या दिवशी, की तो माझ्या आधीपासून इंडियन मध्ये पण ट्रेड करत होता आणि तुला माहिती आहे का म्हणला कसं करते ते म्हणला हे. हम्म. हॅलो. ऐकतोय हा. हा, तर तो मला म्हटला की अरे आशुतोष म्हणला मार्केट म्हणला ट्रेड करायचं नवीन प्लॅन करू म्हणला की आपण की स्क्रीन ओपन केल्यानंतर पहिल्यांदा 1 हॉवरचा टाइम फ्रेमवर बघायचं, नंतर हाफ आवर बघायचं 15 मिनिटं आणि नंतर आपल्याला 1 मिनिटावर किंवा 5 मिनिटावर हे करायचं. मग एक्झॅक्टली मला नेमकं हे कळलं, कारण मी ह्याच्या आधी म्हणजे आता तुम्ही थोडंसं तुम्हाला हे वाटेल राग आल्यासारखं, बट मी एकदा रील स्क्रॉल करताना ते काय बोलतो अजून बऱ्याच लोकांनी इन्फ्लुएन्स लोकांचं असं होतं की म्हणजे जे म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही मोठे लोक कसं ट्रेड सक्सेस झालं की त्यांची ती स्ट्रॅटेजी की पहिल्यांदा स्क्रीन ओपन करायची आणि ते त्याचे बघायचं. मी म्हणलं अरे अजून आपण बिगनर आहे, ते आपल्याला नाही हे म्हणलं लगेच पकडता येणार. तर ती म्हणला आपण आतापासूनच ही सवय करून घेतली तर बरं होईल म्हणला. मग तुमचं काय म्हणणं आहे बाबा कोणत्या गोष्टी बाबा याच्यावर काय एक्सप्लेनेशन द्याल तुम्ही? पण नेमकं काय मला शेवट एकदा नीट कर, एकदा डबल थोडं शेवटचं 10% रिपीट कर. कशावर एक्सप्लेन द्यायचं मित्रांना सांगितलं ठीक आहे, पण मी कशावर एक्सप्लेन देऊ तुला? एक्सप्लेन म्हणजे ना एक्झॅक्टली मला आता विचारायचं की तो मला म्हणला होता की थांब, आवाज कट होतो. मेन आपण कर आपली. पॉईंटला आवाज कट होतोय आपला. मेन पॉईंटला आवाज कट होतोय. रिपीट. येत होता आता. हा, येतोय. तर तो माझा फ्रेंड म्हणला की आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करायला स्क्रीन ओपन करत, हम्म, म्हणजे ज्यावेळेस ट्रेडिंग वरती बसत स्क्रीन वरती, हम्म, तर पहिल्यांदा 1 हॉवरला करायची, नंतर हाफ हॉवरला चेक करायची, 15 मिनिटाला आणि 5 मिनिटाला. मी म्हणलं अरे ही आपल्यासारखं नाही, म्हणजे जे लोक झाले ते 1% त्यांची स्ट्रॅटेजी असते म्हणलं. तो नाही म्हणला आपल्याला बी तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आता बरं म्हणलं. म्हणलं स्टेप आवाज जातोय. आवाज अडकतोय. 5 मिनिटं शेवट आवाज अडकतो. बरोबर, तू पहिलं सांगितलं ते मला डबल ऐकू आलं सगळं, की बाबा टाइम फ्रेम शिफ्ट करायची, मोठ्या ह्याच्या लोकांसारखं ट्रेड करायचं, ते ऐकू आलं मला. तिथनं पुढं काय? मग नेमकं ती पद्धत कॉपी करायची का आपला ओपन करून 5 मिनिटावर अनालिसिस करून आपला चार्ट बघायचा? हा, चला आता लय भारी, म्हणजे तो मित्र भारी, तू पण भारी. मला सांग, इंस्टाग्रामवरती माणूस येतोय आणि टाइम फ्रेम बदलून 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 दाखवतोय, ह्याचा अर्थ तो मोठा आहे आणि त्याचा आणि आपला काय संबंध आहे? त्याच्या आपल्या स्ट्रॅटेजीचा काय संबंध आहे? काय संबंध नाही आहे. तुझी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, तुझी स्टाईल, हे सगळं युनिक असतं. प्रत्येकाचं युनिक असतं. चल, तू म्हणला की बाबा तू मला राग येईल बाबा की मोठ्या लोकांचा असं तसं. मी टाइम फ्रेम अनालिसिस चेंजेस करत नाही. मी कधी 5 मिनिटं सोडून टाइम फ्रेम चेंज करत नाही मी कधी. तर विषय हा आहे की तुम्ही इंस्टाग्रामवाल्यांना बघून इन्फ्लुएन्सच होऊ नका. पहिल्या क्लासमध्ये सांगितलंय, एक माणूस फॉलो करायचा, बाकी सगळ्यांना ब्लॉक करून टाकायचं. तुम्ही कोणाला बघून कॉपी करू शकत नाही, तुम्ही कोणाला बघून प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. तुम्ही उलट त्या लोकांना बघून दररोजचं 2-4 ट्रेड मार, 250 पिपसाठी थांब मार्केटमध्ये, 500 पिपसाठी डेमो, ते मारतात डेमो ट्रेड आणि थांबतात 1000 पिपसाठी आणि तुम्हाला दाखवणार आणून. तुम्हाला वाटणार की मग 1000 पिप पकडावं लागते, तर त्यावेळेस प्रॉफिटेबल होतंय. तुम्हाला वाटणार की 250 पिपच पकडावं लागते, तुम्हाला वाटणार की 1:10च करावं लागतंय, मोठे लोक 1:10 करतात तेव्हा ते प्रॉफिटेबल, असं तुम्हाला वाटणार. दिस इज नॉट फेअर. त्यामुळे तुमचा इंस्टाग्रामवाल्यांसोबत काय संबंध असला पाहिजे. तुमची सिंपल फंडा काय आहे, तुमची स्टाईल, तुमची स्ट्रॅटेजी, ना कोणाला आपला कॉपी करा. तुमचा मित्र म्हणतोय की नाही, तुम्ही त्याला कॉपी नाही करू शकत की टाइम फ्रेम चेंज केली. तुम्हाला कोणतरी सापडेल 1च मिनिटात ट्रेड करणार, मग तुम्ही 1 मिनिटावर जाणार का लगेच? नाही जाणार. तुम्हाला वाटलं 5 मिनिटात कोणतरी सापडलं व्हिडिओ बघणं, तुम्हाला वाटलं इंडिकेटरवाला कोणतरी प्रॉफिट करतंय. मग मोठे लोक इंडिकेटर वापरतात, इंस्टाग्रामवरती एक जण इंडिकेटर वापरतात, म्हणजे मोठे लोक इंडिकेटर वापरून प्रॉफिट करतात. असं थोडी मिनिंग आहे त्याचा. नाही ना, अजिबात. दिखाव्याच्या मागे लागू नका. रिअलिस्टिक गोष्ट आहेत, रिअलिस्टिक गोष्ट आहेत. आपल्याला काय घेणं देणं नाही की मोठं कोण आणि छोटं कोण. ना तुम्ही मोठा आहे ना मी मोठा आहे. तुम्ही पण मोठा आहे, मी पण मोठा आहे, दोघं एका जागे आपण. आपलं काय, माझी युनिक स्टाईल आहे, तुझी युनिक स्टाईल असणार आहे. सिम्पल आहे. युनिक स्टाईल असणार आहे तुझी माझी.
तर 5 मिनिटात तू काय कर, मस्तपैकी स्टडी कर मार्केटमध्ये, की जर तुला 5 मिनिटातून गोष्टी सिंपल वाटतात, 5 मिनिटातून ट्रेड होत आहेत, एंट्री बनते, स्ट्रॅटेजी वर्किंग होते, तर 5 मिनिटात थांब. मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिसची गरज नाही. मी मग सांगितलं की मी मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस करत नाही, काही गरजच नाही, कारण की लिक्विडिटी तिथंच असते मार्केटमध्ये, त्यानंतर सपोर्ट रिटर्न तेच असतात, सगळं त्याच गोष्टी असतात. तर तिथं टाइम फ्रेम ॲनालिसिस मॅटर करत नव्हतं माझ्यासाठी कधी सुद्धा. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी चेक करा की तुमच्यासाठी बेटर काय. कदाचित तुम्हाला मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिसमध्ये काय तर चांगलं सापडत, तर तुम्ही त्या गोष्टीला फॉलो करा. सिंपल आहे. जर तुम्हाला वन टाइम फ्रेममध्ये थांबायचं असेल, वन टाइम फ्रेम थांबा, काय प्रॉब्लेम नाही. बेटर काय सूट होतं आपल्या स्टाईलला ते इम्पॉर्टंट आहे. सिंपल. कोण मोठं नाही इंस्टाग्रामवर.